नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या आपल्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. छायाताई ह्या मुक्ताला खूप काही बोललेले असतात. आता हे सर्व सागरने पण ऐकलेलं असतं आणि आता सागरचा माथा हे ऐकून भनकलेला असतो. सागरला फारच जास्त छायाताईंचा राग आलेला असतो. तो आता छायाताईंच्या समोर येतो आणि चक्क मुक्ताची बाजू घेत छायाताईंशी आता भांडू लागतो. छायाताईंना तो म्हणत असतो, काय चालू केलंय तुम्ही आल्या आणि नेहमी तुम्ही तिला बोलत असतात. मी एक वेळ जाऊन दिलं, 2 वेळ जाऊन दिलं, पण हे सारखं सारखं काय आणि नेमका प्रॉब्लेम काय आहे हो तुमचा? मला माहित नाही तुमचा भूतकाळ काय होता, परंतु ती आता मुक्ता गोखले नाही तर मुक्ता कोळी झाली आहे. मुक्ता सागर कोळी नाही. तुम्ही लग्नाला आला नव्हता म्हणून तुमच्या लक्षात नसेल. आठवण करून देतो, बायको आहे ती माझी आणि माझ्या बायकोचा अपमान मी सहन करणार नाही. इंद्रा, माधवी, पुरू यांना फार आनंद होत असतो. सागर ज्याप्रमाणे मुक्तावरती हक्क गाजवत असतो तो त्यांना फारच आवडत असतो. आता सागर मयुरेशकडे येतो आणि त्याला हात जोडून त्याची माफी मागत म्हणतो, मयुरेश माफ कर मला, परंतु दरवेळी चांगल्या कार्यक्रमात येऊन असा तमाशा करायचा नसतो. पाहुणे आहात तर पाहुण्यांसारखं राहा ना, आणि ज्यांच्या घरी आलात ना त्यांचा जरा मान जर ठेवलात ना तर पुढच्या वेळेस तुमचा मान ठेवायला आनंद होईल आम्हाला. सागर पुन्हा छायाताई समोर येतो आणि म्हणतो की माझ्या बायकोशी बोलण्याआधी जरा 2 वेळा विचार करा, कारण की तुम्ही जितक्या वाईट गेस्ट आहात तितकाच वाईट होस्ट असेल मी. आता मात्र छायाताईचा तिळपापड झालेला असतो. सागर म्हणतो की जर खाऊन झालं असेल तर जाऊ शकता तुम्ही. सागरने चांगल्या प्रकारे शब्दांचा छायाताईंना चोप दिलेला असतो. छायाताई म्हणू लागते की छान, आता हेच बघायचं राहिलं होतं. माझा जर असा अपमान करायचा होता तर कशाला बोलवलं होतं माधवीताई मला? छायाताई म्हणत असतात की जाते मी. माधवी थांबवायचा प्रयत्न करते परंतु त्या तिथून निघून जातात. मुक्ता मात्र सागरकडेच बघत असते. तिचं सागरकडे जे लक्ष लागलेलं असतं ते काही हटतच नसतं. माधवी आता मयुरेशला म्हणत असते की मयुरेश, अगर हे वाईट वाटलं असेल ना रे त्यांना. तेव्हा मयुरेश म्हणतो की नाही, अगं मी मुलगा म्हणून जे काही बोलायला पाहिजे होतं ना ते सागरराव बोलले. मयुरेश म्हणत असतो, सागरराव मला अजिबात काही राग आलेला नाही, तुम्ही प्लीज ऍकवर्ड होऊ नका. आई अगं कार्यक्रम खूप छान झालाय. तेव्हा माधवी आता इमोशनला कंट्रोल करत लगेचच पानं वाढायला घेते. आता सर्वजण जेवणासाठी तिकडे चाललेले असतात. मुक्ताच्या मात्र डोळ्यांमधून पाणी पडत असतं आणि ती सागरकडे एकटक बघत असते. सागर जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मुक्ता खूपच प्रेमाने आता सागरकडे बघत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही अंघोळ करून बाहेर आलेली असते आणि ती बापूंना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग बोलते. त्यानंतर ती इंद्राकडे जाते आणि इंद्राला देखील गुड मॉर्निंग बोलत असते. ती इंद्राला म्हणत असते, मी तुमची काही मदत करू का? तेव्हा इंद्रा म्हणते, तुला मदत करायची आहे ना, बरं कर. हे बघ, याच्यामध्ये सगळ्या चिंबोऱ्या आहेत, त्यांची पाय तोड आणि मिक्सर मध्ये दळून आण. आता मात्र मुक्ताला फारच ऍकवर्ड होत असतं. मुक्ता लगेचच म्हणते की नाही हे मला नाही जमणार. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही जमणार ना, मग कशाला बोलते? तेव्हा मुक्ता म्हणत असते की मी कांदा कापायला मदत करते ना. तेव्हा इंद्रा सांगायला लागते की मला कोमलला शिकवायचंय चिंबोरीचं कालवण आणि आता हे कोणाला जमत नाही ना, त्यामुळे आता मला तिला शिकवायचंय. बापू म्हणत असतात की काय बोलते इंद्रा, अगं किती बोलशील. सुनबाई तू काय मनावर नको घेऊ, तुला क्लिनिकला जायचंय ना, जा तयार होऊन जा. आता बापू मुक्ता निघून गेल्यानंतर इंद्राला म्हणत असतात की अगं आपली सुनबाई डॉक्टर आहे, तिला क्लिनिकला जायचं असतं, त्यातल्या त्यात तिने विचारलं तुला मदत करू का आणि तुझं काय ग त्याच्यावर? त्यावरती इंद्रा म्हणायला लागते की बोललाच, मला तरी वाटलं तुम्ही आतापर्यंत सुनेची बाजू घेऊन का बरं बोलला नाही. पहिली सून तर किचन मध्ये जायला नकोच म्हणायची, कारण की तिचा मेकअप खराब व्हायचा ना, आणि आताची सून डॉक्टर आहे. माझ्या नशिबामध्ये सुनेच्या हातचा स्वयंपाकच लिहिलेला नाही वाटत. बापू आता हसूनच म्हणत असतात की मी एक काम करतो, तिला सांगतो सॅलड, काकडीचं वगैरे काही हिरव्या पालेभाज्या वगैरे बनवायला सांगतो, इंद्राला खायच्या म्हणून, चालेल ना? तेव्हा इंद्रा म्हणते की मी तशी मरेल परंतु ते सॅलड वगैरे काही खात बसणार नाही. आणि मग इंद्रा आता गुपचूप तिचं काम करायला निघून जाते. आता इकडे दुसरीकडे माधवी आणि मिहिका गिफ्ट वगैरे उचकून बघत असतात. इंद्राने दुसरीकडून आलेली भेटच ही पुन्हा माधवीला दिलेली असते हे माधवीच्या लक्षात आलेलं असतं. माधवी म्हणत असते की इंद्रा कोळी, लक्षात ठेव तुझी भेट तुलाच देणार मी पुन्हा. आता दुसरीकडे सागर हा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. त्याला मिहिरचा कॉल आलेला असतो. मिहिर म्हणत असतो, काय मग लग्न झाल्यापासून तुला फारच उशीर व्हायला लागलाय आता. सागर म्हणतो की तू भेट आता, तुला सांगतो मग. अरे तुला काय सांगू, काय हाल आहेत माझ्या इथं. एकतर माझीच रूम मी शेअरिंग बेसिसवर दिली, असं झालंय आता. मला जेव्हा वॉशरूमला जायचं असतं तेव्हा त्यांना साडी बदलायला तिथे जायचं असतं आणि एकदा की साडी बदलून झाली की काय हायजीन मेंटेन करायचं असतं काय माहित. आता मुक्ता ओले केस पुसत तिथं रूम मध्ये आलेली असते आणि आता मुक्ता सागरच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते आणि सागर म्हणत असतो, कसं आहे का मिहिर, कोणीतरी माझं आयुष्य ना रखरखत्या वाळवंटासारखं करून ठेवलंय, म्हणून मला एसी फुल लावावा लागतो आणि एकदा एसी फुल लावला की झोप येते रे, आणि त्यामुळे सकाळी मला लवकर उठता येत नाही. आता मुक्ता म्हणत असते की जे तलवारी आणि भाले दिसत नाही परंतु समोरच्या
चोरच्यांनी टोचलेली टाचणी मात्र लगेच लागते. मिहीर म्हणत असतो की वहिनी पण एका मागे. सागर म्हणतो की फालतू चौकशा करू नको. आय नो, मला माहिती आहे की महत्वाची मीटिंग आहे, वेळेत पोहोचतो मी, चल ठेव फोन. तेवढ्यातच मुक्ताला देखील फोन आलेला असतो आणि मुक्ता देखील म्हणते की आले मी, मला तुम्ही केस पाठवून ठेवा, मी लगेचच क्लिनिक मध्ये पोहोचते. आता मुक्ता आणि सागर एकमेकांना सारखे धडकत असतात रूम मध्ये. तेव्हा सागर म्हणतो की इतकी मोठी रूम असून सुद्धा नीट बघून चालता येत नाही. तेव्हा आता मुक्ता म्हणत असते की ज्यांच्या छोट्या रूम असतात त्यांना मात्र फार लिबर्टी असते नाही का. तेव्हा सागर म्हणतो की मी असं म्हणालोच नव्हतो. मुक्ता म्हणत असते की साईडला व्हा ना, मला बघू द्या ना आरशामध्ये, मला उशीर झाला जायला. तेव्हा सागर म्हणतो की मला तर इतका उशीर झालाय ना, मी आता ऑफिसच्या लॉबी मध्ये पाहिजे होतो. तेव्हा मुक्ता म्हणते की मग जा ना, म्हणजे मला आरसा तरी मिळेल. आणि मग आता सागर ऑफिस साठी निघालेला असतो. दोघांची पुन्हा एकदा टक्कर होते. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. आता इकडे सावनी बसलेली असते. ती विचार करत असते सई बद्दल आणि तिला आठवतं हर्ष बोललेला असतो की तुला काही सईची सवय झाली आहे का. आणि मग त्याच आठवणींमध्ये तिला एक आयडिया सुचते. ती म्हणते की मी आता एक मस्त जादू करते. आणि मग सावनी आता सागरला फोन लावते आणि मुद्दामच बोलायला लागते, अरे आधी तुला चिंबोरीचं कालवण खायचंय का. अरे मला नाही ना बनवता येते. अरे तुला ती आजी बनवून द्यायची ना तिकडे. मग आता मला नाही माहिती ते कसं बनवतात ते, मी तुझ्यासाठी ना हॉटेल मधून करते ना ऑर्डर, तुला जे काही हवं येते, पण असा रुसून नको ना बसू तू. आणि असं बोलून ती फोन कट करून देते. ऍक्च्युली तिला सागर सोबत बोलायचं नसतं. सागर इकडून हॅलो हॅलो देखील बोलत असतो, परंतु तिला फक्त त्या सागरला ऐकवणूक करायची असते. आता सागर फोन ठेवल्यानंतर म्हणत असतो की माझ्या आधीला चिंबोरीचं कालवण खायचंय. सागर हा फारच खुश झालेला असतो. मुक्ताने हे देखील बघितलेलं असतं, परंतु मुक्ताला माहित नसतं की सागरला कुणाचा फोन आला होता ते. सागर आनंदातच पळत किचन मध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो की आई अगं चिंबोरीचं कालवण बनव ना, बाजारातून बोलव ना चिंबोऱ्या लवकर. तेव्हा इंद्रा म्हणते चिंबोऱ्या कशाला बोलवायच्या, अरे चिंबोरीचं कालवणच रेडी आहे. तेव्हा सागर म्हणतो की लवकर पॅक करून दे बरं डब्यामध्ये, लगेचच्या लगेच, आणि लवकरात लवकर मला निघायचंय. आणि मग लगेचच इंद्रा पॅक करायला लागते. तोवर मुक्ता तिथं आलेली असते. मुक्ताला बापू विचारतात की तू कशी जाणार आहे आता. तेव्हा मुक्ता सांगते की मी जाईल ना कॅब करून. तेव्हा बापू सांगतात की नाही सागर सोबत जायचं. आणि मग आता सागर सोबत मुक्ता देखील जाणार असते. इकडे सावनी म्हणत असते की माझ्या एका फोननी सागर इथपर्यंत येईल हे बघायला किती मज्जा येईल ना. बिचारा सागर, मुक्ताला देखील कळेल की तो माझ्या फोननी कितीच्या स्पीडनी इथपर्यंत आला ते. आता मुक्ता व सागर दोघेही जाण्यासाठी निघालेले असतात. आता सागर हा सावनीच्या घरापाशी येऊन गाडी थांबवतो आणि मुक्ताला म्हणतो की 2 मिनिटात मी आलो. तो आतमध्ये येतो. सावनीला म्हणतो की मला आदित्यला भेटायचंय, मला हे चिंगोरीचं कालवण द्यायचंय त्याला. तेव्हा सावनी मुद्दामच नाटक करत बसलेली असते. सावनी मुद्दाम नाटक करत म्हणते की ठीक आहे तू दे त्याला, परंतु तुझ्या आईला देखील सांग की मी घरी आल्यानंतर मला सईला भेटून द्यायचं. तसंही तू आता सॉरी वगैरे इतकं काही बोलतोय तर जा त्याला देऊ नये. तेव्हा आता सागर आतमध्ये गेलेला असतो. मुक्ता आता बाहेर फोनवरती बोलत असते आणि तिला काही ऐकू येत नसतं, म्हणून ती गाडीतून खाली उतरते. ते सावनी बघते आणि सावनी आता मुक्ताकडे आलेली असते. आता सावनी मुक्ताला म्हणत असते बिचारी मुक्ता, तुला माहिती सागर का आला इथे. मला आवडतं जे कालवण आहे ना, मला चिंबोरीचं कालवण आवडतं ना, म्हणून मला चिंबोरीचं कालवण घेऊन आलाय तो. तुला माहिती का आणलं त्याने कालवण माझ्यासाठी, कारण की त्याला माझ्या गुड बुक्स मध्ये राहायचंय. आणि असं म्हणतच आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सावनी मुक्ताला म्हणत असते की सागरचं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे. मुक्ता म्हणत असते की सागरच्या संसारातून निघून गेला तुम्ही, पण जीव तुमचा त्यांच्यातच अडकलाय अजून. सावनी म्हणत असते की सईने तुला आई मानलं असेल ग, परंतु सागर हा तुला कधीच बायको मानणार नाही. मुक्ता म्हणत असते की सई तर माझी झालीच आहे आणि जे काही माझं आहे ना ते लवकरच माझ्याकडे येईल. आणि मागून सागर देखील आलेला असतो आणि सागर हा मुक्ताकडेच बघत असतो. आता सावनीची मुक्ताने चांगली जिरवलेली असते. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.